नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या सेशनमध्ये आपण फिजिक्स विषयाचा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे आणि इव्हॅल्युएशन पॅटर्न आहे तो आपण पाहिला आहे. आजच्या सेशनमध्ये आपण फिजिक्सचा जो काही रिड्यूस्ड आणि नॉन इव्हॅल्युएशन सिलेबस आहे तो आज आपण पाहणार आहोत. Physics reduced or non-evaluation syllabus only for academic year 2020-21 only. म्हणजे हा जो रिड्यूस झालेला सिलेबस आहे तो फक्त आणि फक्त 2020-21 या वर्षापुरताच मर्यादित आहे. म्हणजे हे रिडक्शन फक्त एका एक्सेप्शनल केसमुळे झालेलं आहे. नोट, फर्स्ट पॉइंट, the topics in the following table are deleted for the academic year 2020-21 as an exceptional case. Second, all the boxes except solved examples and remember this are deleted or non-evaluative for 2020-21 only. म्हणजे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि रिमेंबर दिस हे सोडून जे खालील टेबलमध्ये दिलेले जे काही टॉपिक्स आहेत ते 2020 आणि 21 या वर्षामध्ये डिलीट करण्यात आलेले आहेत किंवा त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोविड-19मुळे जो काही सिलेबस आहे तो पूर्णच्या पूर्ण घेणं हे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्डने खालील टॉपिक्स हे डिलीट केलेले आहेत. हे फक्त या 2020 आणि 21 या वर्षापुरतंच मर्यादित आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. स्क्रीनवर आपण पाहू शकता आपल्याला काही कॉलम्स दिसत आहेत. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, नंतर आहे पेज नंबर, आर्टिकल नंबर, पोर्शन डिलीटेड फॉर इयर 2020-21. खाली चॅप्टरचं नाव दिसतंय आपल्याला, चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स. तर आता या रोटेशनल डायनॅमिक्समधले कुठले टॉपिक्स डिलीट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात. पेज नंबर 11वरील आर्टिकल नंबर 1.4.2 हा आर्टिकलचा नंबर आहे, त्याचा पेज नंबर आहे 11 आणि आर्टिकलचं नाव आहे स्पियर ऑफ डेथ. त्यानंतर पेज नंबर 11वरीलच आर्टिकल नंबर 1.4.3 ज्याचं नाव आहे व्हेकल ॲट द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज, हा सुद्धा टॉपिक डिलीट करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 19 आणि 20 वरती असणारा आर्टिकल नंबर 1.11 रोलिंग मोशन हा सुद्धा डिलीट करण्यात आलेला आहे. याच प्रकारे आपण पाहू शकता खाली मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्यानंतर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. याच पद्धतीने आपले जे सगळे चॅप्टर आहेत या सगळ्या चॅप्टरमधील काही भाग हा 2020 आणि 21 या वर्षापुरताच डिलीट करण्यात आलेला आहे. आपल्या गुगल फॉर्ममध्ये आपल्याला ही PDF पाहायला भेटेल, तर ती सगळ्यांनी ओव्हरलुक करायची आहे आणि याच पद्धतीने पुढील अभ्यास करण्याची कार्यवाही करायची आहे. खाली आपल्याला नोट दिसते, ड्यू टू द कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन and the social distancing, it may be difficult to complete even 75% practicals and activities. Hence, for the year 2020-21, the students are required to perform only 60% of the practicals and activities. यापूर्वी आपण 75% प्रॅक्टिकल्स आणि ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायचो, पण आता या कोविड-19 या आजारामुळे आपण या वर्षीपुरती आपल्याला सवलत देण्यात आली आहे की आपण प्रॅक्टिकल्स आणि ॲक्टिव्हिटीज फक्त 60% कंप्लीट करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता हा लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर आहे.
त्यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेले आहेतच. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. क्वेश्चन फर्स्ट, सिलेक्ट अँड राईट करेक्ट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. मार्क किती आहे त्याला? 10. हा आपला सेक्शन एचा 10 मार्कांचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 10 MCQ आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. त्यातला आपण पहिला पाहतोय. इफ द लेंथ ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज्ड बाय कीपिंग कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर देन ... ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए, null point is obtained at larger distance. Option B, there is no change in the null point. Option C, potential gradient is increased. Option D, null point is obtained at shorter distance. या MCQचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, null point is obtained at larger distance. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर लिहित असताना आपल्याला ज्यावेळेस आपण उत्तरपत्रिकेमध्ये सेक्शन ए आणि त्याची उत्तरं लिहिणार आहोत त्यावेळेस कशा पद्धतीने ते लिहायचं आहे, तर पहिल्यांदा सेक्शन ए हे हेडिंग तिथं टाकावं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामध्ये आपण कितवा आकडा घेणार आहोत सोडवण्यासाठी तो आकडा घ्यायचा आहे. सपोज आता आपण पहिला आकडा सोडवतोय क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्याच्यामधला फर्स्ट हे ॲड्रेस करावं. आता आन्सर लिहित असताना याचा आन्सर आहे ऑप्शन ए. तर आन्सरच्या जागेवर ऑप्शन ए हा लिहावा आणि त्याचं जे काही उत्तर आहे नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट लार्जर डिस्टन्स हे सुद्धा लिहावं. कारण की काही विद्यार्थी काय करतात, नुसतं ऑप्शन ए लिहितात किंवा मग जे इथं दिलेलं आहे नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट लार्जर डिस्टन्स एवढंच लिहितात आणि ऑप्शनचा जो काही नंबर आहे ए असेल, बी असेल, सी किंवा डी, तर तो लिहिणं विसरून जातात. तर MCQचं उत्तर लिहित असताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तो ऑप्शन, करेक्ट ऑप्शनचा जो काही नंबर आहे तो ए लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट लार्जर डिस्टन्स या पद्धतीने हे उत्तर लिहायचं आहे. म्हणजे याला 1 पैकी 1 मार्क आपल्याला तिथं मिळणार आहे. याच पद्धतीने सगळ्या MCQचे आन्सर्स आपण व्यवस्थित लिहायचे आहेत, तरच याचे पूर्ण गुण आपल्याला मिळतील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण पाहतोय. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे आपल्याला दिसत आहेत की 8 प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये या प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. म्हणजे 8 प्रश्न 8 मार्कांकरता समोर आपल्याला 8 गुण दिसत असतील क्वेश्चन नंबर सेकंडसाठी. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे व्हॉट इज ॲटेन्युएशन इन कम्युनिकेशन सिस्टम. सेकंड, what is isothermal process. Third, what does the negative sign indicates in the Lenz's law. Define uniform circular motion. या पद्धतीने 8 प्रश्न आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत. आता हे जे क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे हा 1 मार्कांसाठी 1 प्रश्न आहे. म्हणजे याचं उत्तरही 1 ते 2 ओळीमध्ये येईल. या प्रश्नामध्ये डेफिनेशन, लॉज किंवा छोटे प्रॉब्लेम हे आपल्याला विचारले जातील, ज्याचं उत्तर हे अतिशय 1 किंवा 2 ओळीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. आता हा जो क्वेश्चन पेपर आहे हा लास्ट इयरचा आहे, 2019-20चा आहे. यावर्षी म्हणजे 2020-21मध्ये आपला जो 12वीचा सिलेबस आहे तो बदललेला आहे. म्हणजे प्रश्नसुद्धा इथे बदलणार आहेत. या पेपरमध्ये आपण पाहू शकता काही प्रश्न जे आहेत ते वेगळे आहेत, कारण आपला सिलेबस हा
2020-21मध्ये बदललेला आहे. याची नोंद सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची. यानंतर सेक्शन ए नंतर सेक्शन बी सुरू होतो. या सेक्शन बीमध्ये आपण पाहू शकतो अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. मार्क दिलेत 16. यामध्ये क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 सेक्शन बीमध्ये ॲड केलेत. ही माहिती आपण लास्ट सेक्शनमध्ये पाहिलेली आहे. यातले फक्त 8च प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नाला आहे 2 मार्क, म्हणजे 8 दुने 16 गुण या सेक्शन बीला देण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न आपण पाहू शकता. डिफाईन ए थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, बी फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. 2 मार्कांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टिंग्विश किंवा शॉर्ट नोट किंवा डिफाईन या पद्धतीने वेगवेगळे क्वेश्चन्स आपण इथं पाहू शकता. मी पुन्हा एकदा मेन्शन करू इच्छितो, हा पेपर जो आहे तो 2019-20 या पॅटर्नचा आहे. त्याच्यामुळे यातील काही प्रश्न आपल्याला वेगळे वाटू शकतात. यामध्ये सुद्धा आपण प्रॉब्लेम पाहू शकतो. जसं मी लास्ट सेक्शनमध्ये आपल्याला मेन्शन केलेलंच आहे की प्रॉब्लेम्स किती मार्कांचे विचारले जातील आणि थेअरी क्वेश्चन्स हे किती मार्कांचे विचारले जाणार आहेत. यानंतर सेक्शन सी स्टार्ट होतो. यामध्ये आपल्याला अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग, म्हणजे 8च क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत. या सेक्शन सीमध्ये आपण पाहू शकता की क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26पर्यंत प्रश्न याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. प्रत्येकी 3 गुण एका प्रश्नाला देण्यात आलेले आहेत, म्हणजे 8 त्रिक 24 गुण या पूर्ण सेक्शन सीला देण्यात आलेले आहेत. यामध्येही प्रॉब्लेम आणि थेअरी दोन्ही विचारलेले आहेत. यानंतर सेक्शन डी स्टार्ट होतो. अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग, म्हणजे क्वेश्चन नंबर 27 ते क्वेश्चन नंबर 31पर्यंत हा जो सेक्शन डी आहे, हा सेक्शन डी आपल्याला विचारला जाणार आहे. यातही आपण पाहू शकता की कॉम्बिनेशन्स केलेले दिसतात. क्वेश्चन नंबर 31 पहा. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आणि खाली प्रॉब्लेम दिला आहे. अ सर्क्युलर कॉईल ऑफ 300 टन्स अँड डायमीटर 14 सेंटीमीटर कॅरीज अ करंट ऑफ 15 अँपियर. कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असोसिएटेड विथ द कॉईल. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला थिअरी प्लस प्रॉब्लेम यांचं कॉम्बिनेशन आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. तर ज्यावेळेस आपण एखादा सेक्शन सोडवतोय, तो सेक्शन आपल्याला पेजवरती मेन्शन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. क्वेश्चनचं ॲड्रेसिंग हे व्यवस्थित करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जर डेफिनेशन लिहित असू किंवा एखादं डेरिवेशन आपण लिहित असू, तर त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित येतील. डेफिनेशन व्यवस्थित लिहिण्यात यावी. त्यानंतर प्रॉब्लेम सोडवताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रॉब्लेम सोडवताना आपण प्रॉब्लेम व्यवस्थित वाचावा, त्याचा अर्थ समजावून घ्यावा. त्याच्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा काय फाइंड आउट करायचं आहे ते पहिल्यांदा ती आयडिया लक्षात घ्यावी. आणि गिव्हन आपल्याला जे प्रॉब्लेममध्ये गिव्हन दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण उत्तरामध्ये लिहायचं आहे. गिव्हन लिहित असताना कोणत्या कोणत्या क्वांटिटी दिलेल्या आहेत, त्यासाठी आपण कोणता अल्फाबेट वापरतो. जसं एनर्जीसाठी आपण ई वापरतो, फ्रिक्वेन्सीसाठी आपण एफ वापरतो किंवा एन वापरतो. त्याचे जे डिनोशन आहेत ते व्यवस्थितरित्या मेन्शन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर ज्या व्हॅल्यूज आहेत
गिव्हन दिलेल्या त्या व्हॅल्यूजचं आपल्याला कन्व्हर्जन करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. CGS आणि SI युनिट आपण पाहिलेले आहेत. मग प्रॉब्लेम सोडवत असताना गिव्हन डेटामध्येच आपण ते कन्व्हर्जन्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. नाहीतर काय होतं, एखादी क्वांटिटी CGSमध्ये राहते, एखादी क्वांटिटी SIमध्ये राहते आणि मग आपण मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन किंवा फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर येणारं जे आन्सर आहे ते चुकीचं येतं. त्यासाठी युनिट्सचे कन्व्हर्जन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावरतीही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. गिव्हन डेटा आपण दिल्यानंतर खाली त्या प्रॉब्लेमसाठी अत्यावश्यक असलेले फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले तिथं मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग फॉर्म्युलामध्ये जे जे डिनोशन वापरलेले आहेत ते व्यवस्थित तिथं लिहायचे आहेत. आणि मग त्या फॉर्म्युलामध्ये आपण जे गिव्हन डेटामध्ये व्हॅल्यू ज्या आपण लिहिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू व्यवस्थित पुटअप करून त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल, डिवायडेशन असेल किंवा आपण प्रॉब्लेम सोडवताना ज्या काही स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो कराव्यात, केअरफुली फॉलो कराव्यात. कारण की काय होतं की आपण मल्टिप्लिकेशन करतो किंवा डिवायडेशन करतो, ते मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन करत असताना पॉईंट एखादा सरकतो किंवा 10⁻⁴ जे आहेत त्यांचा गुणाकार करतानाही आपला गोंधळ उडतो. मग प्रॉब्लेम सोडवताना ही काळजी आपण घ्यायची आहे की आपण मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिवायडेशन असेल किंवा स्क्वेअर्स करणं असेल, स्क्वेअर रूट काढणं असेल, हे तिथं व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि शक्यतो आपण लॉग टेबलचाच यूज करायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेमचे जे पैकीच्या पैकी मार्क आहेत ते आपल्याला मिळवता येतील. त्यानंतर जर फिगर्स आवश्यक असतील, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना एखादी आकृती जर आपल्याला काढायची असेल, ती जर आवश्यक असेल तिथे, तर ती जी आकृती आहे ती सुव्यवस्थित असावी, प्रपोर्शनेट असावी, तिचं लेबलिंग केलेलं असावं आणि खाली त्या आकृतीचे नाव हे व्यवस्थित लिहावे, जेणेकरून आपले गुण जे आहेत ते कमी होणार नाही.